अंगारकी संकष्टी पौराणिक कथा। पौराणिक कथेनुसार अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रत हे गणपती बाप्पा आणि मंगळदेव अंगारक यांच्याशी संबंधित आहे। ही कथा अतिशय मनोरंजक आणि बोधप्रद आहे। प्राचीन काळी अवंती नगरात वेदवेत्ते अग्नी, वायू आणि आकाशाचे उपासक ऋषी भारद्वाज यांचे वास्तव्य होते। त्यांना पृथ्वी नावाच्या एका कन्या होती। त्यांचा विवाह राजा इंद्रसेन यांच्याशी झाला होता। त्यांच्या मुलाचे नाव भूम असे होते। तो दिसायला खूप तेजस्वी, पराक्रमी आणि सामर्थ्यवान होता। लहानपणापासूनच त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त करायचे होते। ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठी भूमने अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केली। त्याच्या या तपश्चर्येमुळे ब्रह्मदेव प्रसन्न झाले। भूमने त्यांना सांगितले की, हे देवा, माझी अशी इच्छा आहे की माझे नाव अमर व्हावे, माझ्या नावाने एक ग्रह तयार व्हावा आणि मला माझ्या आई वडिलांपेक्षाही जास्त यश मिळावे। हे ऐकून ब्रह्मदेव हसले आणि म्हणाले की, मी तुला नक्कीच वरदान देईन, पण तुला त्यापूर्वी गणेशजींची पूजा करायला लागेल। यानंतर भूमने गणेशजींची पूजा करायला सुरुवात केली। त्याच्या कठोर तपश्चर्येमुळे गणेशजी भूमवर प्रसन्न झाले। त्यांनी त्याला वरदान दिले की, ज्या दिवशी मंगळवार असेल आणि त्याच दिवशी चतुर्थी असेल, तो दिवस अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखला जाईल। या दिवशी जो कोणी माझी पूजा करेल त्याचे दुःख दूर होईल, त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतील, तसेच त्याचे नाव अंगारक म्हणून ओळखले जाईल आणि तो मंगळ ग्रह म्हणून प्रसिद्ध होईल। या कथेनुसार अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत सुरू झाले। तेव्हापासून या दिवशी गणपती आणि मंगळदेवांची पूजा केली जाते। असे मानले जाते की या दिवशी व्रत केल्याने मंगळदेवाचे अशुभ प्रभाव दूर होतात आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सर्व दुःखांचा नाश होतो। या दिवशी व्रत करणाऱ्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात।